तुमच्या आयुष्यात जर असे काही लोकं असतील, जे सतत तुम्हाला कमी लेखत असतील, वारंवार अपमान करत असतील, तुम्ही कितीही काही चांगले केले, तरी त्यांच्या तोंडात हेच असतं, की तुझ्यात काहीच चांगले नाही. तर मग हा व्हिडिओ त्या सर्वांसाठी आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. अशा काही प्रसंग आपल्या आयुष्यात घडतात किंवा होतात, जेव्हा आपल्याला या प्रकारच्या लोकांना सामना करावा लागतो किंवा या प्रकारचे लोकं आपल्याला भेटतात आयुष्यामध्ये. मग ते घरचे लोकं असू देत, कोणी नवरा, बायको, सासू-सासरे किंवा फ्रेंड्स किंवा मग आपले कलीग ऑफिसमधले. तर ह्या सगळ्या लोकांचा स्वभाव जो असतो तो आपल्यासाठी खूप त्रासदायक असतो आणि त्यामुळेच आपण त्यांना उलट उत्तर द्यायचा प्रयत्न करतो किंवा मग ओरडतो, भांडतो किंवा मग आर्ग्युमेंट करतो. बट मला असं वाटतं, की आर्ग्युमेंट करण्यापलीकडे एक खूप चांगला आणि एकमेव उपाय आहे, जो आपण सगळ्यांनीच आपल्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट केला पाहिजे, जेणेकरून या लोकांचा जो त्रास आहे, तो आपल्यासाठी त्रासदायक नाही होणार. बट त्यासोबतच ही रेसिपी आहे पालकचा डोसा. आपण युजुअली पालकला आपण स्टीम किंवा बॉईल करतो. बट तेवढा टाईम जर नसला, तर तुम्ही डायरेक्टली पालकला साफ, स्वच्छ धुवून त्याच्यानंतर ग्राइंड करून मग आपल्याकडे जे कुठले पीठ अवेलेबल असतील, मग ते गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, बेसन किंवा रवा असू दे, त्याच्यामध्ये मिक्स करून नॉर्मल डोसे जसे बनवतो, तसा आपण डोसा रेडी करायचा आणि इन्स्टंट हेल्दी डोसा इज रेडी. रॉबर्ट ग्रीननी लिहिलेलं एका सुंदर पुस्तक म्हणजे पारमध्ये लॉ नंबर 9मध्ये त्यांनी असं मेन्शन केलं आहे, की विन थ्रू युअर ॲक्शन, नेव्हर थ्रू युअर आर्ग्युमेंट्स. म्हणजेच याचा अर्थ असा होतो, की आपण त्या लोकांची भांडणं किंवा वाद किंवा आर्ग्युमेंट करण्यात टाईम वेस्ट न करता आपल्यामध्ये जे काही गुण आहेत, टॅलेंट आहे, त्याला खूप जास्त प्रकारे बनवण्यामध्ये लक्ष घाला, केंद्रित करा आणि त्याच्यानंतर आपल्याला जे सक्सेस भेटेल किंवा जी प्रगती आपली होईल, तर ती प्रगती बघून ऑटोमॅटिकच आपोआपच ह्या लोकांचे तोंड बंद होतील आणि त्यानंतर हे आपला अपमान करायचा तर दूरच राहिला, बट त्याच्यानंतर हे आपला सदैव रिस्पेक्टच करतील.